अर्धा तास लिंबू आणि मीठ लावून मॅरिनेट केलेले पॉपलेटचे पीसेस, त्याच्यानंतर खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे, राईस फ्लोअर घेतलेला आहे, त्याच्यानंतर हळद, मीठ, मसाला, धना पावडर योग्य प्रमाणात घेऊन आता आपण रेसिपीला सुरुवात करू. वाटणासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. वाटण 2 चमचे घालायचे. पॉपलेटवर हळद, मीठ, मसाला, धना पावडर आपल्याला योग्य प्रमाणात घालून व्यवस्थित पॉपलेटला कोटेट करून घ्यायचे. त्याच्यानंतर गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. पॉपलेटचे पीसेस जे आपण मसाला लावून ठेवलेले ते राईस फ्लोअरमध्ये व्यवस्थित कोटेट करून, तांदळाच्या पिठात व्यवस्थित कोटेट करून आपल्याला दोन्ही साईडनी छान क्रिस्पी फ्राय करायचे आहेत. 2 मिनिट एका साईडने आणि परत दुसऱ्या साईडने 2 मिनिट आपल्याला फ्राय करायचे आहेत. अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटात मस्त पॉपलेट फ्राय करून झाले. भाकरी किंवा चपातीसोबत फ्राय करून खा, खूप टेस्टी होतात. धन्यवाद.